राम मंदिरानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजून एका हिंदू मंदिराचं उद्घाटन केलंय। पण हे मंदिर भारतात नाही तर परदेशात आहे आणि तेही थेट अरब राष्ट्रात। हो, अरब देशात वाळवंटात कमळ फुललंय। इथे पहिलं भव्य हिंदू मंदिर उभारलं गेलंय। आपण बोलतोय यूएईच्या अबुधाबी मधील स्वामीनारायण मंदिराबाबत। 108 फूट उंच, 262 फूट लांब आणि 180 फूट रुंद असं हे हिंदू मंदिर सध्या अंतिम टप्प्यात आहे। एकूण 27 एकरावर हे मंदिर पसरलेलं असून यासाठी तब्बल 700 कोटी रुपये खर्च करण्यात आलाय। दुबई अबुधाबी शेख झायद महामार्गालगत अल रहबाज जवळील अबू मुरेखा इथं हे मंदिर आहे। अनेक गोष्टींमुळे हे मंदिर खास आणि वेगळं ठरतं, तीच वैशिष्ट्य पाहूयात। 25,000पेक्षा जास्त दगडांचे तुकडे या मंदिरासाठी वापरण्यात आलेत। गुलाबी राजस्थानी वाळूचा खडक आणि पांढऱ्या इटालियन संगमरवरी दगडापासून हे मंदिर बनवलं गेलंय। हे दगड आधी भारतात कोरले गेले आणि त्यानंतर मंदिराच्या उभारणीसाठी त्याच्या बांधकामासाठी यूएई मध्ये ते नेण्यात आले। या दगडांचं वैशिष्ट्य म्हणजे 50 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तीव्र तापमानात सुद्धा हे दगड टिकाव धरू शकतात। म्हणूनच वाळवंटात हे मंदिर तग धरू शकणार आहे। स्वामीनारायण मंदिर हे दगडापासून बनवलेलं मध्य पूर्वेतील पहिलं पारंपरिक हिंदू मंदिर आहे। या मंदिरात 2 घुमट आणि 7 शिखर आहेत। मंदिराची रचना ही वैदिक वास्तुकला आणि शिल्पकलेतून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे। प्रत्येक शिखरावर रामायण, शिवपुराण, भागवत आणि महाभारतातील कथा आहेत। इतकंच नाही तर भगवान जगन्नाथ, भगवान स्वामीनारायण, भगवान व्यंकटेश्वर आणि भगवान अय्यप्पा यांच्या कथांचं वर्णन करणारं कोरीव काम सुद्धा यांच्या भिंतीवरती करण्यात आलंय। तर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांचं प्रतीक म्हणून डोम ऑफ हार्मोनी सुद्धा बनवण्यात आलेलं आहे। या मंदिराच्या पायामध्ये 100 सेन्सर बसवण्यात आले आहेत। तर एकूण 350 हून अधिक सेन्सर्स संपूर्ण बांधकामात धोरणात्मकरित्या बसवण्यात आले आहेत। आता भूकंपाची शक्यता किंवा तापमान बदल तपासण्याचं काम या सेन्सर्सद्वारे केलं जाणार आहे। मंदिर परिसरात एक मोठं ॲम्पी थिएटर, प्रार्थना कक्ष, एक गॅलरी, एक ग्रंथालय, थीमॅटिक गार्डन्स, एक फूड कोर्ट, गिफ्ट शॉप, लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, एक मजली इमारत आणि 5000 लोक सामावू शकतील असे 2 कम्युनिटी हॉल सुद्धा उभारण्यात येणार आहेत। अशा या स्वामीनारायण मंदिराच्या बांधकामासाठी 2015 मध्ये जागा देण्याचा निर्णय झाला होता। 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या यूएई भेटीदरम्यान अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांनी मंदिराच्या बांधकामासाठी 13.5 एकर म्हणजे 13.5 एकर जमीन दान केली होती। त्यानंतर यूएई सरकारनं जानेवारी 2019 मध्ये मंदिरासाठी आणखी 3.5 एकर जमीन दान केली। अशा प्रकारे एकूण 27 एकर जमीन या मंदिराच्या उभारणीसाठी देण्यात आली आहे। फेब्रुवारी 2018 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराची पायाभरणी करण्यात आली आणि डिसेंबर 2019 मध्ये त्याचं बांधकामही सुरू झालं। आता हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मोदींच्याच हस्ते त्याचं उद्घाटनही झालंय। एका अरब राष्ट्रात हिंदूंचं भव्य मंदिर तयार होणं ही खरंच सगळ्याच भारतीयांसाठी गर्वाची बाब आहे। तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।